नगर परिषद नगरपंचायत निवडणुकांसाठी मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। सरासरी 65 ते 70% मतदान। रात्री उशिरापर्यंत बजावला मतदानाचा हक्क। नगर परिषद नगरपंचायतींचा निकाल आता 21 डिसेंबरला। नागपूर खंडपीठाचा मोठा निर्णय। उमेदवारांना 17 दिवस प्रतीक्षा करावी लागणार। मतदान दिनी महायुतीच्या मित्रपक्षांमध्येच राडा। महाडमध्ये पिस्तूल रोखलं, गाड्या फोडल्या। बदलापूर, बीड, मुक्ताईनगर, रायगडमध्ये कार्यकर्ते भिडले। गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी संतोष बांगर यांच्या विरोधात गुन्हा दाखल। ईव्हीएम मशीनजवळ मोबाईल नेण्यास बंदी असतानाही व्हिडिओ शूट करणं भोवलं। महिलेला मतदान कसं करायचं हे समजावून सांगतानाचा ही व्हिडिओ व्हायरल। ईव्हीएम स्ट्रॉंग रूम बाहेर राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना पहारा देण्याची मुभा। निवडणूक प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय। शेवटच्या क्षणी निवडणूक रद्द करण्यावर राज्य निवडणूक आयोगावर न्यायालयानं ओढले ताशेरे। राज्य निवडणूक आयोगाचा सावळा गोंधळ बरा नाही। न्यायालयाचं आयोगाला खडेबोल। आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकाच मंचावर येण्याची शक्यता। निवडणुकीच्या आरोप प्रत्यारोपांनंतर दोन्ही नेते पहिल्यांदाच एकाच मंचावर येणार। MSRDCच्या एका कार्यक्रमाला फडणवीस आणि शिंदे उपस्थिती लावणार। मुंबईत तब्बल 11 लाख दुबार मतदार असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर। दुबार मतदारांची नावं काढण्यासाठी मुंबई महापालिका ऍक्टिव्ह। 2 वेळा मतदान केल्यास कारवाईचाही इशारा। मुंबई महापालिकेच्या मतदार यादीमध्ये प्रचंड घोळ। श्रद्धा जाधव, सुनील शिंदेंचं 8 वेळा मतदार यादीत नाव। आदित्य ठाकरेंचा आरोप, निवडणूक आयोगाची सर्कस झालीये का? आदित्य ठाकरेंचा संतप्त सवाल। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज खासदार संजय राऊत यांची भेट घेणार। राऊतांच्या तब्येतीची विचारपूस करणार। राऊतांच्या भांडूपमधील घरी जाऊन घेणार भेट। कामकाज सल्लागार समितीची आज बैठक। राज्यातील हिवाळी अधिवेशनाचा कालावधी ठरणार। निवडणुकांमुळे अधिवेशनाचा कालावधी कमी होण्याची शक्यता। येत्या 8 डिसेंबरपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन। मुंबईसह उपनगरांमधील हवा झाली विषारी। वडाळ्यातील AQI 500 पार। गोवंडीची हवा झाली खराब। मुंबईचा सरासरी AQI 188 वर आणि मुंबईतील हवा आरोग्यास हानिकारक। पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांना दिलासा। राज्यातील पोलीस भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत 7 डिसेंबरपर्यंत वाढवली। 15,631 पदांसाठी पोलीस भरती। राज्यात पुढील 48 तासात थंडीची लाट तीव्र होणार। मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात थंडी जास्त राहणार। तापमानात किमान 3 ते 4 अंशांची घट होण्याची शक्यता। पुण्यातील बावधन परिसरामध्ये बिबट्याचं दर्शन। मध्यरात्री स्थानिकांना दिसला बिबट्या। वन विभागाकडून 2 दिवसांपासून बिबट्याचा शोध सुरू। चाकण MIDC मध्येही दिसला बिबट्या। विक्रोळीत गर्दुल्ल्यांची गुंडगिरी। अंमली पदार्थ विक्रीचा पर्दाफाश केल्यानं शिंदेच्या युवा सेनेच्या कार्यकर्त्यांवर गर्दुल्ल्यांचा हल्ला। पोलिसांसमोरच गर्दुल्ल्यांकडून मारहाण। भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका आज दुसरा वनडे सामना। रायपूरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेची परीक्षा। टीम इंडियाला वनडे मालिका जिंकण्याची संधी। इम्रान खानच्या बहिणीनं घेतली जेलमध्ये भेट। इम्रान खानची प्रकृती उत्तम। तुरुंगातल्या भेटीनंतर बहीण उझमा खान यांची माहिती। इम्रान खान समर्थकांचा जीव भांड्यात।